संपूर्ण राज्यभरातला आपण उत्साह पाहिल्यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात गिरगाव चौपाटीवर। माझा सहकारी अश्विन बापट आपल्या सोबत आहे। अश्विन, खरं तर एक गिरगावकर म्हणून, एक माध्यम प्रतिनिधी म्हणून तू दरवर्षीच कायम ही मिरवणूक कव्हर करत असतो आणि अशातच ही मिरवणूक खरं तर कव्हर करत असताना काय तुझ्या मनामध्ये आता येते, कारण की तुझ्या पाठीमागे एक समुद्र आहे आणि भक्तांचा देखील एक जनसागर या ठिकाणी उसळलेला पाहायला मिळतोय, काय सांगशील? खरं दीपक, हे वातावरण जगणं जे आहे ना, तो एक वेगळा अनुभव आहे। जसं तू म्हणालास आता, इकडूनच म्हणजे इकडेच मी वाढलो, लहानाचा मोठा झालो आणि आता त्या उत्सवामध्ये मी वावरलेलो आहे। आणि आता जसा तू उल्लेख केला, मागे आपल्या समुद्र आपण बघतोय आणि वरुण राजाचा ताशा देखील वाजतोय मध्ये मध्ये, कारण पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। मात्र तरी देखील उत्साहामध्ये किंवा जी भक्ती आहे त्याच्यामध्ये कुठेही कमी नाहीये। तो भक्तीचा सागर जो आहे तो प्रत्येक मिनिटाकणिक आपल्याला वाढतानाच बघायला मिळेल। पूर्ण लाईट्स आता गिरगाव चौपाटीवर आपल्याला बघायला मिळतात दीपक। आणि प्रचंड पाऊस असला तरीही गणेश भक्त मोठ्या संख्येने इकडे दाखल होत आहेत। घरगुती गणेश मूर्ती असतील, मोठ्या गणेश मूर्ती असतील, मग जसं आपण मगाशी उल्लेख केला खेतवाडीचे अनेक गणपती, मोठे गणपती, त्यानंतर तेजुकाळाचा बाप्पा आता आलेला होता। याच्या पाठोपाठ गिरगावचा राजा, महाराजा, मग रात्रीच्या सुमारास जर विचार केला तर लालबागचा राजा, तो रात्री साधारण मध्यरात्री आणि मग पहाटे इकडे पोहोचतो। त्याच्यासमोरच डोंगरी उमरखाडी असेल, डंकन रोड असेल, हे सगळे गणपती बाप्पा येत असतात। आणि हा उत्साह किंवा ही जी भक्ती आहे, जसं मी म्हटलं की या वातावरणामध्ये आणि इकडची जी ऊर्जा आहे किंवा एकूणातलं हे चैतन्य जे आहे बाप्पांच्या उपस्थितीचं, आणि त्याला कुठेतरी रुखरुखपणा निश्चित आहे की बाप्पा गावाला चाललेत। पण तरी 10 दिवस भक्ती केल्यानंतर आता लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी अनेक आबालवृद्ध मंडळी जी आहेत ती या चौपाटीवर जमलेली आपल्याला बघायला मिळतात। आणि पाऊस अधूनमधून कोसळतोय, आता गेल्या काही मिनिटांमध्ये तर जोरदार सरी कोसळत आहेत, पण तरी देखील हा भक्तांचा पाऊस थांबलेला नाहीये दीपक। नक्कीच अश्विन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा गिरगाव चौपाटीमधली आपण ही सगळी